नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कुक्कुटपालक बांधवांनो, मला माहीत आहे की आपण सर्वजण सध्या फार अडचणीत आहात, कारण आपल्या सर्वांचा कोंबड्यांवरील खाद्याचा खर्च हा भरमसाठ वाढलाय. पण टेन्शन घेऊ नका, या प्रश्नाचं अचूक उत्तर घेऊन आलोय. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की आपण सर्वांनी जर कोंबड्यांना खाद्य म्हणून तांदळाच्या ऐवजी शिजलेला भात दिला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की आपला खाद्याचा खर्च हा तब्बल 50% होऊ शकतो कमी. हो मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती आपण योग्य रीतीने फॉलो केली आणि ज्या माहितीचा आपण जर योग्य पद्धतीनं वापर केला तर गॅरंटीनं सांगतो की आपल्या फार्मवरील कोंबड्यांचा खाद्य खर्च सुद्धा 50% कमी होऊ शकतो. पण अशा परिस्थितीत सामान्य कुक्कुटपालक बांधव मात्र विचारायला लागले की जर आम्ही तांदळाच्या ऐवजी कोंबड्यांना शिजलेला भात दिला तर याच्यामुळे आमचा खाद्य खर्च हा 50% कसा कमी होईल, आणि जर खाद्य खर्च हा 50% कमी झाला तरी देखील शिजलेला भात दिल्यानं कोंबड्यांना याचा काही दुष्परिणाम तर होणार नाही ना, याचा कसल्याही प्रकारचा अपाय तर कोंबड्यांना होणार नाही ना. सगळं आजच्या व्हिडिओत समजावून सांगणार आहे की आपण तांदळाच्या ऐवजी कोंबड्यांना शिजलेला भात हा किती प्रमाणात देऊ शकतात. कोंबड्यांना तांदळाच्या ऐवजी शिजलेला भात दिल्यानं कोंबड्यांचा खाद्य खर्च हा 50% कसा कमी होऊ शकतो, आणि कोंबड्यांना काय 12ही महिने आपण तांदळाच्या ऐवजी शिजलेला भात देऊ शकतो काय, याच्यामुळे कोंबड्यांवरती काही दुष्परिणाम तर होणार नाही ना. चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती की जर आपण सर्वांनी आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांना खाद्य म्हणून तांदळाच्या ऐवजी दिला शिजलेला भात तर गॅरंटीनं आपला खाद्य खर्च 50% कमी होऊन जातो. पण खाद्य खर्च एकीकडे 50% कमी होत असताना याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम तर आमच्या कोंबड्यावरती होणार नाही ना, हा सर्वात महत्त्वाचा यथार्थ प्रश्न जो आपल्या मनात उपस्थित झालाय. या तर प्रश्नाचं उत्तर देईल त्याचसोबत कुक्कुटपालनात तांदळाच्या ऐवजी कोंबड्यांना शिजलेला भात का द्यावा, कोंबड्यांना कुक्कुटपालनात तांदळाच्या ऐवजी शिजलेला भात किती द्यावा, कोंबड्यांना तांदळाच्या ऐवजी शिजलेला भात हा कसा द्यावा, काय आपण शिजलेला भात हा 12ही महिने वापरू शकतो का, या सर्व प्रश्नांची आता अचूक उत्तरे जाणून घ्याव्यात. जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्यालाही जाणून घ्यायची असतील तर एकच विनंती आहे की कुक्कुटपालक बांधवांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, फक्त शेवटपर्यंत पहा. तर बघा मित्रांनो, आज चांद्यापासून बांध्यापर्यंत कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा घराघरात पोहोचलाय. कुक्कुटपालक बांधव फार मेहनतीनं फार कष्टानं या व्यवसायाला पुढे घेऊन जात आहेत. परंतु मागच्या काही महिन्यांपासून मी बघतोय की त्यांचं जे खाद्य खर्चाचं गणित आहे ते थोडं चुकतंय. त्यांचा खाद्य खर्च थोडा वाढलाय, त्याच्यामुळे थोडासा नफा कमी झालाय. मग अशा परिस्थितीमध्ये जो कुक्कुटपालक बांधव आहे तो विचारता झाला होता की बाबा सर, आम्ही आमचा खाद्य खर्च कसा नियंत्रणात आणावा. मग त्यावेळेस आपण काय केलं, या ठिकाणी संपूर्ण फॉर्म्युले तपासून बघितले आणि आपल्याला एक बेस्ट फॉर्म्युला मिळाला की आपण जो तांदूळ कोंबड्यांना कच्च्या पद्धतीने देतो त्याच्याऐवजी जर त्याला शिजवून घातलं तर आपला खाद्याचा खर्च हा 50% कमी होतो. प्रथम आपण हे समजून घेऊयात की कोंबड्यांना खाद्य म्हणून तांदळाच्या ऐवजी शिजलेला भात दिला तर आपला खाद्याचा खर्च हा कशा पद्धतीने 50% कमी होऊ शकतो. तर बघा मित्रांनो, जर आपण 1 किलो तांदूळ हे घेतले आणि कोंबड्यांना खायला घातले,
आपण असं पकडूया की कोंबड्यांची भूक 50 ग्रॅम आहे, तर 1 किलोमध्ये किती कोंबड्यांचं पोट भरेल? तर ते भरणार आहे या ठिकाणी 20 कोंबड्यांचं. पण त्याच्याऐवजी जर आपण असं केलं की या तांदळाला शिजवलं आणि त्याचा भात तयार केला आणि त्याच्यानंतर ते खायला घातलं, तर काय होईल? तर तुम्हाला सांगतो, शिजलेला भात जो असतो तो कमीत कमी 3 ते 4 किलो भरतो. आता 3 ते 4 किलोपर्यंत हा भात भरला म्हटले, प्रत्येक कोंबडीला जर आपण 50 ग्रॅम दिलं तर 3 किलोच पकडा. तर 3 किलोमध्ये किती कोंबड्यांचं पोट भरेल? तर जवळपास या ठिकाणी 60 कोंबड्यांचं. मग मला सांगा, 1 किलो तांदळानं जर 20 कोंबड्यांचं पोट भरत असेल आणि त्याच तांदळाला शिजवल्यानं जर 60 कोंबड्यांचं पोट भरत असेल, तर आपला खाद्य खर्च हा किती कमी व्हायला? जवळपास तिप्पट, म्हणजे जवळपास 70%. पण आपण एवढं पकडायला नको. आपलं 50% जरी खाद्य खर्च कमी झाला तरी आपण या ठिकाणी जिंकलं असं म्हणायला काही हरकत नाही. आता बघा मित्रांनो, की चला हे तर आपल्याला समजलं की बुवा अशा पद्धतीने आपण करायला हवं. परंतु असा प्रश्न पण निर्माण होतो की आपण 12ही महिने या ठिकाणी तांदळाच्या ऐवजी शिजलेला भात हा देऊ शकतो का? होय मित्रांनो, आपण 12ही महिने तांदळाच्या ऐवजी कोंबड्यांना खाद्य म्हणून शिजलेला भात देऊ शकतो. म्हणजे ही भीती नाही की बाबा मी उन्हाळ्यात देऊ का नको, पावसाळ्यात देऊ का नको, हिवाळ्यात देऊ का नको. तुम्ही हिवाळ्यात द्या, पावसाळ्यात द्या, उन्हाळ्यात द्या, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता त्यानंतरचा प्रश्न उद्भवतो, काय दिवसभर आम्ही कोंबड्यांना शिजलेला भात घालू शकतो का? तर बघा, तुम्हाला सांगतो, तुम्ही दिवसभर कोंबड्यांना शिजलेला भात खाऊ घालू शकत नाहीत. कारण शिजलेला भात वारंवार दिला तर कोंबड्या फुगतात, त्यांना पौष्टिक आहार प्राप्त होत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दिवसाची किंवा संध्याकाळची एक वेळ पकडा आणि सातत्यानं तुम्ही दिवसातून कोणत्याही एका वेळी कोंबड्यांना खाद्य म्हणून शिजलेला भात हा या ठिकाणी देऊ शकतात. मग शिजलेला भात देत असताना काही काळजी घ्यायची आहे का? तर होय. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि गरजेपुरती हळद जर टाकली तर याच्यामुळं त्याला टेस्ट प्राप्त होईल आणि कोंबड्या आवडीनं जास्तीत जास्त खाद्य खातील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हळद टाकल्यानं आयुर्वेदिक गुणधर्म कोंबडीच्या शरीरात पोहोचतील, ज्याच्यामुळं आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढेल, ज्यामुळं कोंबड्या सहजासहजी काही आजारी पडणार नाहीत. त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो की जर आम्ही कोंबड्यांना खाद्य म्हणून शिजलेला भात दिला तर याचा काही दुष्परिणाम होतो का? बघा, जर दिवसातून एक वेळ तुम्ही कोंबड्यांना खाद्य म्हणून शिजलेला भात दिला तर तुम्हाला सांगतो याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. परंतु तुम्ही सातत्यानं फक्त शिजलेला भात दिवस रात्र, म्हणजे कसं म्हणण्याचा भाग कसा, सकाळी दुपारी संध्याकाळी देत असाल तर मग मात्र याचा दुष्परिणाम होणार. कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त वापर केल्याने नुकसान हे होऊ शकते. मग काही जण म्हणतात, सर हे ठीक आहे, आपण शिजलेला भात देऊ शकतो. मग शिजलेला भात कधी द्यावा? जर तुम्हाला 5 वाजता कोंबड्यांना शिजलेला भात खाऊ घालायचा तर तुम्ही त्या ठिकाणी 4:45 पर्यंत तो तयार करून घ्या आणि 4:45 ते 5 पर्यंत थोडा थंड होऊ द्या आणि त्यांना खायला घालून टाका. म्हणजे सकाळचा भात संध्याकाळी, संध्याकाळचा सकाळी असं करत बसू नका. काही जण म्हणतात, सर आमच्याकडे लग्न समारंभ असतात किंवा त्या ठिकाणी जे मोठ्या पंक्ती वगैरे असतात किंवा सोहळे असतात किंवा आपल्याकडे हॉटेल, हॉस्टेल, रेस्टॉरंटवर खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला भात उपलब्ध होतो, तर हा भात देऊ शकतात का? जर भात योग्य क्वालिटीचा असेल, तो जर खराब झालेला नसेल, त्याचा वास जर सुटला नसेल, दुर्गंध येत नसेल, आपल्या भाजीत इटलेला नसेल, तर 100% तुम्ही तो भात वापरू शकतात. फक्त उन्हाळ्यात जरा जास्त काळजी घ्या, कारण उन्हाळ्यात भात हा लवकर खराब होत असतो. दुसरी महत्त्वाची एक चूक होते की फ्रीमध्ये मिळते म्हणून आपण काय करतो, सगळं आणतो, सगळं टाकतो. तसं करू नका. एका कोंबडीला 50 ग्रॅम असं पकडा, गुणाकार करा आणि तेवढंच द्या. उदाहरणार्थ 100 कोंबड्या येतात, तर 100 कोंबड्याला एका वेळी तुम्ही 5 किलोच्या वर कधीही शिजलेला भात, शिजलेली खिचडी अजिबात देऊ नका. तिथपर्यंत तुम्ही देऊ शकता. आणि जेव्हा केव्हा तुम्ही बाहेरून आणलेला भात हा किंवा इतर खाद्य कोंबड्यांना खाऊ घालत असाल तर ते खाद्य आपण चेकआउट केलेलं नसते. त्याचा दुष्परिणाम कोंबडीच्या लिव्हरवरती होऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी आपण ब्रोटॉनिया लिव्हर टॉनिकचा वापर जर बाहेरून खाद्य खायला आणलं तर करायला पाहिजे. 1 लिटरला 3 ml 4 महिन्याच्या कोंबड्यांसाठी आणि 1 ते 4 महिन्याच्या पिल्लांसाठी 1 लिटरला 2 ml द्यायला हवं. जर योग्य रीतीनं, योग्य पद्धतीनं आपण तांदळाऐवजी शिजलेल्या भाताचा किंवा खिचडीचा वापर केला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो, आपला खाद्य खर्च हा एकीकडे कमी होतो, तो दुसरीकडे कोंबडीचा आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते, तिसरीकडे तिचं वजन पण चांगलं डेव्हलप होतंय आणि हे सर्व होत असताना जो खर्च कमी होत आहे तर त्यामुळं आपल्या निव्वळ नफ्यामध्ये जबरदस्त वाढ या ठिकाणी होऊन जाते.
तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला विनंती आहे की जर आपल्याला कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून जास्तीत जास्त नफा हा मिळवायचा असेल, तर कुक्कुटपालनाच्या व्यवसायात जास्तीत जास्त निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी तांदळाच्या ऐवजी इथून पुढे शिजलेल्या भाताचा 12ही महिने वापर करावा. काही जण म्हणतील शिजलेल्या भाताच्या ऐवजी आम्ही खिचडी देऊ शकतो का? यस, देऊ शकतात. जर टोमॅटो वगैरे स्वस्त असतील इतर गोष्टी, तर तुम्ही खिचडी दिलेली पण जबरदस्त राहील. पण प्रति कोंबडी 50 ग्रॅम हा फॉर्म्युला इथे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, ही जबरदस्त माहिती आपल्यासमोर सादर केली. एकच हेतू होता की तुमचा खाद्य खर्च कमी करावा आणि मला वाटते या संकल्पनेचा वापर केल्यानंतर आपला खाद्य खर्च हा 50% आरामशीर कमी होऊन जाईल. तुमचं काय मत आहे याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. मित्रांनो, बरेच माझे कुक्कुटपालक बांधव आहेत की जे म्हणतात की सर, आम्हाला अशी माहिती योग्य वेळी मिळत नाही आणि अशी माहिती योग्य वेळी न मिळाल्यामुळे आमचं नुकसान होत आहे. तर इथून पुढे अशी माहिती योग्य वेळी तुमच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचणं हे माझं कर्तव्य आहे आणि यासाठी मी घेऊन आलोय नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग. जे ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते, ज्यात पहिल्यांदा लेक्चर होतंय, त्याच्यानंतर वेदर बुलेटिन किंवा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा परिणाम होणार व त्यापासून त्यांचा कसा बचाव करायचा आणि जे सेगमेंट नंबर 3 आहे त्यात प्रश्न उत्तर. आठवड्याभर जेवढी प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी लाईव्ह देत असतो. इतर दिवशी जर काही प्रश्न निर्माण झाली तर अशा परिस्थितीत तुम्ही दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सरांचा जो नंबर आहे 84 21 82 62 62 याच्यावरती संपर्क साधून प्रश्नांची उत्तरेही प्राप्त करू शकतात. मग ह्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं? तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होणं फार सोपं आहे. यासाठी तुम्हाला 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करायचे. जसा तुम्ही 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल केला, लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय करतील, आपल्याला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती पाठवल्यानंतर मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 हा पाठवतील. बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा. एवढं केल्याने अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी परिपूर्ण. म्हणून खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन करायचंय व या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. यासाठी कॉल करू शकतात लखन सरांना, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. मित्रांनो, या ट्रेनिंगमध्ये जॉईन झाल्यानं आपल्याला फायदा कसा होतो, तर आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी करून देणं ही आमची जबाबदारी असते आणि ती आम्ही करून देतो. त्याचबरोबर कोंबडी आणि पिल्लं यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं जाते, ज्यामुळे कोंबडी व पिल्लं सहजासहजी आजारी पडत नाहीत आणि पडली तर तात्काळ दुरुस्त होतात, कारण आम्ही औषधोपचार सांगत असतो. त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत पिल्ले उत्पादन कसं काढायचं, त्या पिल्लांची ब्रूडिंग, फीडिंग व वॅक्सिनेशन कसं करायचं, म्हणजे छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत कशा पद्धतीनं काळजी घ्यायची आणि असं केलं तर छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत त्रास होत नाही व तुम्हाला जास्तीत जास्त नफा प्राप्त होतो. त्याचबरोबर शेड कसा उभारावा, लांबी किती घ्यावी, रुंदी किती घ्यावी, उंची किती घ्यावी, सगळं माहिती तुम्हाला दिली जाते आणि योग्य माहिती योग्य वेळी दिल्यामुळं त्या ठिकाणी काय होते, तुमची पैशाची बचत होते, तुमची जागेची, वेळेची व मेहनतीची बचत होते आणि शत्रू पक्षी, शत्रू प्राण्यांपासून व वातावरणीय बदलांपासून कोंबड्यांचं संरक्षण सुद्धा होऊन जाते. सरते शेवटी आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबडा, अंडी, पिल्ली कधी, कुठे व कशी विकावी याबद्दल सुद्धा सहकार्य व मदत व मार्गदर्शन केलं जाते. याच्यामुळं आपल्याला चिंता राहत नाही मार्केटिंगची. अशा पद्धतीने उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाते, दिलं जाते आणि ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होऊ शकतो परिपूर्ण. जर तुम्हालाही करिअरचा ऑप्शन म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय निवडायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा, कारण करिअरचं ऑप्शन म्हटलं की लाखोंचा निव्वळ नफा पाहिजे, जो आम्ही प्राप्त करून आपणास देऊ. शिवाय मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे. जो मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप हा मोफत आहे. आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर म्हणजे मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर आपण सर्वांनी
व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा या ठिकाणी आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवावा. एवढं केलं तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतलं जाईल, ते देखील मोफत. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायात खाद्य खर्च कमी करण्यासाठी तांदळाच्या ऐवजी शिजलेल्या भाताचा वापर कसा करावा आणि हा वापर केल्यानं आपला खाद्य खर्च कसा कमी होऊ शकतो, हे सगळं आज जाणून घेतलं. तरी देखील काही समस्या असेल तर तुम्ही पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिक सोल्युशन करण्याचा मी प्रयत्न करत राहील. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर शेतकरी मित्रांनो, कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयला हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.